बेडगमधील गोसावी कुटुंबावर बहिष्काराचा आरोप खोटा. गणेश जाधव यांचा खुलासा. गोसावी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न. शिवाजी जाधव गोसावी यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन. मिरज तालुक्यातील बेडगमधील शिवाजी जाधव यांच्या कुटुंबावर गोसावी समाजाने बहिष्कार टाकल्याचा आरोप करून मंदिर आणि घर काढून घेतले असं आता कुटुंबावर खोटे गुन्हे केले जात आहेत, असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केला होता. हा आरोप खोटा असून गोसावी समाजाला शिवाजी जाधव हे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खुलासा गोसावी समाजाचे गणेश जाधव यांनी केला आहे. शिवाजी जाधव यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून 3 जागा नावावर करून घेतल्याचा आरोप गणेश जाधव यांनी केला. बेडग गावातील ग्रामस्थांनी आणि गोसावी समाजाने जिल्हा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिवाजी जाधव यांच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रार केली असल्याची माहिती गणेश जाधव यांनी दिली आहे. शिवाजी जाधव यांच्यावर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात केली आहे. नमस्कार, माझं नाव गणेश बाळासो जाधव. मी बेडग गावचा रहिवासी असून आमच्या बेडग गावामध्ये आज 4 दिवस झाले प्रकरण चालू आहे. शिवाजी रामचंद्र जाधव हे बेडग गावचे आमच्याच समाजातील व्यक्ती असून आमच्या समाजावरती खोटा आरोप करत आहे की आम्हाला जातीतून बाहेर काढले आहे. आमच्या समाजामध्ये सर्व समाज हा आमचा एकत्रित आहे आणि आमचा समाज कोणालाही असं वाळीत टाकण्याचा प्रकार वगैरे काही नाही आहे. फक्त आज शिवाजी रामचंद्र जाधव हा हे जे कृत्य आजपर्यंत त्याने केलेलं आहे हे लपवण्यासाठी आज उपोषण केसेस खोट्या केसेस टाकून आमच्या समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहे. शिवाजी रामचंद्र जाधव याने आतापर्यंत 3 मिळकती डुप्लिकेट नावाने डुप्लिकेट पेपर करून त्यांच्या नावावर केलेले आहे. त्याचे मूळ वडिलांचे नाव शिवाजी रामचंद्र जाधव हे असून ह्याची मिळकत त्याने पहिला घेतलेली आहे. दुसरी मिळकत ही शिवाजी मारुती गोसावी हे भी माझे दत्तक पुत्र असून म्हणून ही जागा ते हडपण्याचा प्रयत्न करत आहे. तिसरी जागा रामकृष्ण गोसावी यांची जागा मी त्यांचा वारसा आहे म्हणून ती जागा त्याने हडप केलेली आहे. चौथी जागा जी आता जी आहे श्रीपाल गुलाब जाधव ही यांची असून तो ही जागा माझी आहे अशा खोटा आरोप करून आज आमच्या समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहे. याच्यामुळे हे सगळं उघडकीस आल्यामुळे आज तो आमच्या समाजावर विनयभंगाची केस टाकत आहेत. समाजातून बाहेर काढले असे खोटे आरोप करत आहे. आमचा समाज हा बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे सगळे आम्ही निवेदन जिल्हा उपाधिकारी SP ऑफिस आणि बेडग मिरज ग्रामीण या ठिकाणी दिलेले आहे. आम्ही सर्व समाजाने मिळून आम्ही सर्व पुराव्यानिशी जी कागदपत्र आहेत ते आम्ही जिल्हाधिकारी SP ऑफिस आणि मिरज ग्रामीणमध्ये आम्ही कागदपत्र दाखल केलेले आहेत आणि ह्याच्यावरती सखोल चौकशी व्हावी आणि बेडग गोसावी समाजाला जे बदनाम करण्याचं काम चालू आहे या आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.